जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात धनु राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती संमिश्र आणि थोडीशी आव्हानात्मक ठरणारी आहे. सूर्य 16 जुलैपासून तुमच्या 8व्या घरात प्रवेश करतो, ज्यामुळे आकस्मिक बदल, गुप्त ज्ञान, संशोधन आणि मानसिक अस्थिरता यावर प्रभाव पडेल. बुध ही 8व्या घरात असून 18 जुलैनंतर वक्री होणार आहे. त्यामुळे संवादात गोंधळ, कागदपत्रांमध्ये त्रुटी आणि निर्णयांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. गुरु सप्तम भावात असल्यामुळे भागीदारी, विवाह आणि सार्वजनिक संबंधांमध्ये काही प्रमाणात स्थैर्य मिळेल. शुक्र 6व्या घरात असून 26 जुलैनंतर सप्तम भावात प्रवेश करेल, ज्यामुळे आरोग्य, कर्ज आणि वैवाहिक जीवनात बदल दिसतील. शनी 4थ्या घरात असल्यामुळे घरगुती वातावरण, आईचे आरोग्य आणि मानसिक स्थैर्य यावर परिणाम होईल. राहू 3ऱ्या घरात असल्यामुळे धैर्य, संवाद आणि प्रवासात अनपेक्षित संधी मिळतील, तर केतू 9व्या घरात असल्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि उच्च शिक्षणात अनासक्ती जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल. बुध 8व्या घरात असल्यामुळे कार्यालयात गुप्त शत्रू, कागदपत्रांतील त्रुटी आणि वरिष्ठांशी मतभेद निर्माण होऊ शकतात. 16 जुलैनंतर सूर्यही 8व्या घरात आल्यामुळे तणाव वाढू शकतो. काहींना अचानक जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर काहींना कामात चुका होण्याची शक्यता आहे. संवादात स्पष्टता आणि संयम आवश्यक आहे. व्यापारात भागीदारीत मतभेद, करारात अडथळे आणि सरकारी कामांमध्ये विलंब होऊ शकतो. गुरु सप्तम भावात असल्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बिघडणार नाही, पण सावधगिरी आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा ठरेल. शनी 4थ्या घरात असल्यामुळे घर, वाहन किंवा मालमत्तेच्या दुरुस्तीवर खर्च होईल. 8व्या घरात ग्रहांच्या गोचरीमुळे अचानक वैद्यकीय खर्च किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत चालू राहतील, पण बचत करणे कठीण होईल. शुक्र 26 जुलैनंतर सप्तम भावात गेल्यावर उत्पन्नात सुधारणा होईल. मोठी गुंतवणूक टाळावी आणि खर्चाचे नियोजन करावे. प्रेमसंबंधात आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल. बुध आणि सूर्य 8व्या घरात असल्यामुळे जीवनसाथीसोबत गैरसमज, भावनिक अंतर किंवा आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. शुक्र 26 जुलैनंतर सप्तम भावात गेल्यावर नात्यांमध्ये सौंदर्य, आकर्षण आणि संवाद सुधारेल. गुरु सप्तम भावात असल्यामुळे विवाहित व्यक्तींना काही प्रमाणात स्थैर्य मिळेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहयोग निर्माण होईल, पण संयम आवश्यक आहे. कुटुंबाच्या बाबतीत शनी 4थ्या घरात असल्यामुळे घरात शांतता कमी होईल. आईच्या आरोग्याबाबत चिंता वाटू शकते. घरगुती वातावरणात तणाव, मतभेद किंवा अस्वस्थता जाणवू शकते. राहू 3ऱ्या घरात असल्यामुळे भावंडांशी संबंध सुधारतील, पण संवादात स्पष्टता आवश्यक आहे. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा प्रवासाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कठीण पण शिकवण देणारा आहे. केतू 9व्या घरात असल्यामुळे उच्च शिक्षणात अडथळे, अनासक्ती किंवा पारंपरिक श्रद्धांवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. बुध वक्री होणार असल्यामुळे अभ्यासात गोंधळ, एकाग्रतेचा अभाव आणि परीक्षांमध्ये विलंब होऊ शकतो. गुरु सप्तम भावात असल्यामुळे शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल. चिकाटीने अभ्यास केल्यास यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. 8व्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र असल्यामुळे त्वचेचे आजार, मूत्रमार्गाचे संक्रमण, उष्णतेशी संबंधित समस्या किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. अन्न आणि पाण्याच्या बाबतीत स्वच्छता पाळणे, प्रवासात सतर्क राहणे आणि योगध्यानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.